पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थ्यांनो नुकताच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड मेरिट लिस्ट आहे या ठिकाणी 10 मेला या ठिकाणी आलेला आहे। एक लक्षात ठेवा आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, चौथी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, महाराष्ट्राची चौथी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे असे सुद्धा काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटत आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे आणि त्याचबरोबर जे कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। डिव्हिजन वाईज कडाप सांग चौथ्या लिस्टचा कडाप किती जाणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कडाप मी तुम्हाला कास्ट वाईज सांगणार आहे। एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी, त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी कॅटेगरी वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। सेफ झोन काय, त्याचबरोबर जे 60%, 70%, 80%, 90% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोने पर्सेंटेज आहे। 60%, 70%, 80%, 90%, 91, 92, 93, 94 वाले किती विद्यार्थी हा काही रेशो आपल्याला लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट लागलेली आहे आणि आता भरपूर विद्यार्थ्यांचे तेव्हापासून कमेंट येत आहे की सर चौथी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे, कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सांगा असे जास्त विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही थर्ड लिस्ट लागली आहे तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना 35% होते, 40% होते अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या थर्ड लिस्टमध्ये लागला। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना 35% होते, 40% होते त्यांनी फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले म्हणजे 92%, 93% अशा प्रकारे फॉर्म भरताना पर्सेंटेज टाकले होते तर त्यांचा थर्ड लिस्टमध्ये सिलेक्शन झालं आहे। आणि ज्यांना खऱ्या अर्थाने इमानदारीनं पर्सेंट होते 60%, 70%, 80%, 90%, 91% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले नाही आहे। एक मार्कानं किंवा पॉईंटने मुलांचं सिलेक्शन त्या ठिकाणी हुकलेलं आहे जे इमानदारीनं ज्यांना पर्सेंटेज होते त्यांना, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फर्जीवाडा या ठिकाणी झालेला आहे। तर त्यामुळे ज्या म्हणजे मुलं काय करते की फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकते आपल्या लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी, त्यांना चांगलं त्या ठिकाणी वाटते की आपला रोल नंबर त्या ठिकाणी आला पाहण्यासाठी, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट लागले तर त्यामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जाते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे तर 27 मे 2026 हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख आहे, लक्षात ठेवा। तर जास्त विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही, लक्षात ठेवा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या चौथ्या मेरिट लिस्टसाठी या ठिकाणी मुलं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी जात नाही आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जात नाही तर त्या काही जागा रिक्त आहे तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं भरावं लागणार आहे। त्यामुळे जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, कधीपर्यंत लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर 26 मे पर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या थर्ड मेरिट लिस्टचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलो आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट लागणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मिळवणं जवळपास 2 ते 3 मे पर्यंत आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी मेरिट लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आणि कट ऑफ जे हा या ठिकाणी कमी जाणार आहे। थर्ड लिस्टपेक्षा थोडाफार कमी कट ऑफ आपल्याला कोणकोणत्या डिव्हिजनचा पाहायला भेटणार आहे। तर आता कट ऑफ किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अमरावती डिव्हिजन आहे, अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे। तर आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे तर पहा तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास
जवळपास 92 ते 93 पर्यंत कडक जाणार आहे. ओबीसी जर तुम्ही असाल तर जवळपास 89 ते 92 पर्यंत जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 88 ते 91 जाणार आहे. आणि एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 85 ते 89 च्या आसपास जाणार आहे. त्याचबरोबर एससी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 82 ते 87-88 पर्यंत कडक जाणार आहे. त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 70% आसपास आपल्याला या ठिकाणी कडक पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते डिव्हिजन आहे या ठिकाणी धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे आणि मालेगाव डिव्हिजन. आता या डिव्हिजनचा जर आपण कडक पाहिलं तर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 92 ते 94 च्या आसपास कडक आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 ते 92 पर्यंत जाणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 89 ते 91 जाणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी एसटी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 85 ते 89 च्या आसपास या ठिकाणी कडक जाणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी एससी कॅटेगरीचे असाल तर 82 ते 86 च्या आसपास कडक पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 70% ते 75% च्या आसपास कडक आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन आहे. त्यानंतरचं जर आपण या ठिकाणी डिव्हिजन पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीयू आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कडक पाहिला तर या डिव्हिजनमध्ये कडक आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे. थर्ड लिस्ट पण कमी लागली, दुसरी पण लागली, पहिली पण कडक लिस्ट या ठिकाणी कमी लागले. कारण की या ठिकाणी जे जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही आहे, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर अशा ठिकाणी म्हणजे ओपन कॅटेगरीच्या फक्त 2, 4, 6 अशा प्रकार जागा होत्या. आणि कॅटेगरी वाईज जर आपण पाहिलं 1-2 जागा त्या ठिकाणी होत्या, म्हणजे एससी, ओबीसी, ईडब्ल्यूएस अशा कॅटेगरीच्या एक जागा. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी महंगाई जास्त राहते, महागाई जास्त राहते मुंबईसारख्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही. कारण की त्या ठिकाणी आपल्याला जर पगार जरी आपल्याला 15-20 हजार जरी असला तर त्या ठिकाणी 15,000 राहण्यात आणि जेवण्यातच त्या ठिकाणी चालला जातो. त्यामुळे परवडत नाही. या ठिकाणी तो कडक जाणार आहे. ओपन कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 च्या दरम्यान असेल तर सिलेक्शन होणार आहे. ओबीसी असाल 80 ते 88 पर्यंत आणि ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 88 पर्यंत आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत आणि एससी जरी तुम्ही असाल तर 80 ते 88 पर्यंत कडक किंवा 80 ते 87 पर्यंत पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी असाल तर 65 ते 70 च्या दरम्यान पाहायला भेटणार आहे. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर मोफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी विचार केला, या डिव्हिजनचा जर कडक आपण पाहिला तर ओपनचा जो कडक जाणार आहे हा 92 ते 94 जाणार आहे. ओबीसी जर तुम्ही असाल तर 88 ते 92 जाणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर 87 ते 91 जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 89 आणि एससी असाल तर 82 ते 88 पर्यंत. पीडब्ल्यूडी असाल तर 65 ते 75% पर्यंत पाहायला भेटणार आहे. एवढा सेफ झोन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BMDN मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा जर आपण या ठिकाणी कडक पाहिला तर ओपन जर तुम्ही असाल तर जवळपास 92-93 पर्यंत कडक जाणार आहे. आणि ओबीसी असाल तर जवळपास 88 ते 92 पर्यंत जाणार आहे. ईडब्ल्यूएस असाल तर जवळपास 89 ते 90 च्या आसपास आणि एसटी जर असाल तर 85 ते 89 च्या दरम्यान आणि एससी जर असाल तर 82 ते 87 पर्यंत आणि पीडब्ल्यूडी असाल तर 65 ते 75. एवढा काही सेफ झोन आहे. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दाडीचा थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.